कणकवली येथील गुरुकृपा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व सरस्वती फाउंडेशन यांच्या वतीने गुरुकृपा हॉस्पिटल येथे यालजस फर्टिलिटी व IVF म्हणजेच टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सुरू करण्यात आले आहे। स्वातंत्र्य दिन व श्रीकृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधून 15 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता या सेंटरचे उद्घाटन राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे। या उद्घाटन प्रसंगी खासदार नारायण राणे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती डॉक्टर शर्मिला बिरमोळे यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी डॉक्टर प्रवीण बिरमोळे, डॉक्टर भारती सावंत, सुधाकर सावंत उपस्थित होते। 15 ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन पण आहे आणि त्या दिवशी आमचा आराध्य दैवत श्री कृष्ण त्यांची जयंती सुद्धा आहे। तर त्याच्या निमित्ताने आमचा एक जो प्रोजेक्ट आहे याल्ज IVF सेंटर, टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, तर ज्याच्यामध्ये ज्यांना मुलं व्हायला उशीर होतोय किंवा अडचणी येत आहेत तर त्यांच्यासाठी हे सेंटर आपल्या ग्रामीण भागामध्ये कोकणासारख्या मेनली जो आपल्या परवडेल अशा स्वरूपामध्ये त्याची प्रोजेक्टचे निर्माण झाले आणि त्याची सेवा देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे। आणि त्याचं उद्घाटन दिनांक 15 ऑगस्ट रोजी 4:30 वाजता माननीय मंत्री जी नितेशजी राणे, आपले खासदार नारायणराव राणे सर आता यांच्या हस्ते होणार आहेत। आणि त्याच्या वेळेला प्रमुख उपस्थिती म्हणून आपले कलेक्टर साहेब अनिल पाटील सर, आपले मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र केगुडकर सर, अप्पर जिल्हाधिकारी माननीय शुभांगी साठे मॅडम, तालुका मेडिकल ऑफिसर पूजा काळगे आणि आमचे गावचे सरपंच संदीप मेस्त्री यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे। आणि त्यावेळेला आपण सर्वांनी उपस्थित राहा आणि आपला कृपा आशीर्वाद राहू दे अशी आम्ही सर्वांना विनंती करतो। तर ओव्हरऑल कन्सेप्च्युअली बोलायचं झालं तर असं होतं की गेली आता माझं गाव नरडवे आहे इथे आणि मी मे महिन्याच्या सुट्टीत ॲज युजल आपण आपल्या SMच्या समोर माझे आजोबा मुख्याध्यापक होते आणि शिक्षक वगैरे, तर मग इथे येणं व्हायचं आणि मग तो थोडा डिसिजन झाला की गावात येऊया। आणि मग लकीली बिरमोळे सर पण इथलेच होते सर। मग आमचं मॅरेज झाल्यानंतर 1 वर्षामध्ये आम्ही सरकारीचा एक्सपिरियन्स घेतला, जवळजवळ 1.5 वर्ष होतो सर, 2 वर्ष होते आणि तिकडनं आम्हाला थोडासा अनुभव आला की कणकवलीच्या ग्रामीण रुग्णालयाच्या सर्व्हिसचा। आणि मग त्याच्यानंतर मग आपण पहिलं तेलियाळीमध्ये 5 वर्ष भाड्याच्या ह्याच्यामध्ये काम केलं आणि त्याच्यानंतर मग आपण इथे 2002 साली आपण इथे शिफ्ट झालो। तर थोडक्यात थोडंसं तुम्हाला आपल्या सर्व कलिग्सना असं सांगायचं आहे की हेल्थमध्ये आपण डॉक्टर म्हणून काम करतो आणि हॉस्पिटल एक व्यवसाय म्हणून एक ब्रांच आहे आणि कदाचित म्हणजे एक व्यवसाय म्हणून आपण बघतो की डॉक्टर एक प्रोफेशन आहे आणि तिथे आपण काम करतो। पण ओव्हरऑल मला तुम्हाला असं सांगायला आवडेल की ह्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत, म्हणजे ह्या आमच्या प्रवासाचा मी शेअर करेन। एक म्हणजे आपल्या हॉस्पिटलचं नाव गुरुकृपा आहे आणि थोडक्यामध्ये थोडंसं आम्ही ह्यांना आमच्या गुरूंची सेवा म्हणूनच वैद्यकीय सेवा हे आम्हाला नियतीने दिलेलं काम आहे किंवा गुरूंनी सोपवलेलं काम आहे अशा स्वरूपाचा आपला अप्रोच आहे। आणि ह्याचं जे काही आता 25 वर्षातलं काम असेल तर ते आपल्याला त्यांच्या आशीर्वादाने किंवा करता करविता ते आम्ही फक्त त्यांचं हे होत, काही चुका असतील तर त्या आमच्या असतील असं आपण घेतो। हा नंबर 1 भाग। नंबर 2 भागमध्ये आता याच्यामध्ये आमचं काय झालं आता की 3 काम विभागलं गेलं। जेव्हा आम्ही आमचा पण आढावा घेतला, असं म्हणतो ना आपण की मागे वळून पाहताना गेल्या 25 तर सिंहावलोकनमध्ये काय आम्हाला आढळलं की आपल्याकडे एक गुरुकृपा हॉस्पिटलची गेली 27 वर्ष काम करते आणि त्याच्यानंतर 1995 मध्ये सरस्वती फाउंडेशन ट्रस्ट हा फॉर्म झाला। आता सरस्वती फाउंडेशन ट्रस्ट हा खरं जस्ट त्याची एक पार्श्वभूमी मी सांगते सरस्वती फाउंडेशनची। सरस्वती फाउंडेशन हा प्रवीण सरांच्या आजीचं नाव आहे की ज्या घुमड्यात होत्या आणि त्या खूप लवकर त्यांना वैद्यव्य प्राप्त झालं आणि माझे सासरे जे हल्लीच त्यांचं थोडं निधन झालं की जे टोपीवालामध्ये शिक्षक होते आणि ते खूप आदर्श शिक्षक होते। तर त्यांच्या आई होत्या आणि त्या जरी अशिक्षित किंवा कमी शिक्षित असल्या तरी पण त्या गावामध्ये खूप मोठं त्यांचं काम होतं, लोकांना त्या खूप मदत करायच्या। तर मग सरस्वती फाउंडेशनच्या नावाने गेली 20 वर्ष आमचं काम सुरू आहे। तर कम्युनिटी वेलनेस सेंटर, तर हे कम्युनिटी वेलनेस सेंटर म्हणजे सामाजिक स्वास्थ्य केंद्र, तर हा एक ब्रांच डेव्हलप झाली आणि ह्या ब्रांचचा असा एक उद्देश होता
की आपल्या भारतामध्ये जेव्हा आपण विचार करतो, आणि मला असं वाटतं की आता मी वैद्यकीय क्षेत्रात आहे, तुम्ही पत्रकारितेमध्ये आपण सगळे काम करताय, तर ह्याच्यामध्ये जेव्हा आपण एखाद्याचा अभ्यास करतो तर तेव्हा आपल्याला काय आढळतं की माझे क्लायंट्स किंवा माझे लाभार्थी कोण आहेत, तर आपले सोसायटीतले सगळे जनता आहे किंवा आपले जे समाजामध्ये सगळे नागरिक आहेत ते. तर आपल्या भारताचा विचार करताना आपल्याला असं आहे की आपल्याला आजार न होणं परवडणार आहे. एकदा आजार झाला की त्याची कॉस्ट खूप आहे, आणि जर माझा एक महिन्याचा एक बजेट असेल तर मी आरोग्यावर एवढं खर्च केलं तर माझं बाकीचं बजेट कोलमडतं. सो म्हणून आपल्याला ओव्हरऑल इथे गुरुकृपामध्ये पेशंट आजारी होऊन येणार आणि आम्ही त्याला ट्रीट करणार, तर त्याच्या ती संख्या थोडीशी कमी होऊन आपल्याला असं करायचं की माणूस आजारी कमी पडेल आणि त्याचं आजारी पडणार नाही. आणि दुसरं गोष्ट म्हणजे आजारी पडला तर लवकर निदान होईल, शेवटच्या स्टेजला निदान होणार नाही. आणि म्हणून मग आपल्याला हे सरस्वती फाउंडेशनचं काम आलं, आणि त्याचं म्हणजे काम एक स्ट्रीमलाईन झालं, आणि एक त्याची बिल्डिंग उभी राहते, ती मी तुम्हाला पुढच्या स्लाइड्समध्ये थोडंसं सांगेन. तिसरं जे आहे तर गुरुकृपा हॉस्पिटल यार्ड्स फर्टिलिटी अँड IVF सेंटर, तर हा एक तिसरं ब्रांच आपली डेव्हलप झाली आहे. तर यार्डचं मी तुम्हाला आताच थोडं एक्सप्लेन करते. व्हाय म्हणजे योगेश्वर, आपल्याकडे आपण ईश्वर म्हणतो की जे मला संकल्पना समजली आणि ते यार्ड्स कसं झालं ते मी सांगतो. तर आपण आपले प्रत्येकाचे वेगवेगळे देव आहेत, आराध्य दैवत आपलं वेगळं, आपलं ग्रामदैवत वेगळे आहेत, पण त्याच्या ओव्हरऑल एक सुप्रीम पॉवर आहे आणि जी गीतेमध्ये मेन्शन केलेली आहे, आणि तिला सुप्रीम पॉवरला आपण योग ईश्वर असं ते नाव आहे, योगेश्वर. तर व्हाय हा त्याच्यातून आलाय. हे म्हणजे आपण अहिल्याबाई होळकर आणि आंबेडकर सर की ज्यांनी आपल्याला घटना दिली आणि ती प्रत्येक नागरिकाला महत्वाची आहे, तर हे हा त्याच्यातून आलाय. एल म्हणजे आपल्याला लक्ष्मीबाई म्हणजे झाशीची राणी, आणि ती आमचं म्हणजे आम्हा स्त्रियांना खास करून ते खूपच वेगळ्या प्रतीचं काम आहे आणि त्याची उंची खूपच मोठी आहे. जे म्हणजे जिजाबाई शिवाजी महाराज म्हणजे आई, ऍक्च्युली आपल्याला माहिती आहे की आमचं ते दैवतच आहे जिजाबाई. आणि ज्योतिबा फुले आणि सावित्री जेव्हा येते तेव्हा ज्योतिबा असल्याशिवाय सावित्री होतच नाही, त्यामुळे ज्योतिबा आपल्यासाठी खूपच मोठं त्यांचं काम आहे. एस म्हणजे आपले सगळ्यांचे आराध्य देव शिवाजी महाराज आणि सावित्रीबाई फुले. तर असं हे यार्ड्स आम्ही त्याचं आमचे जे आदर्श आहेत त्यांचा आम्ही एकत्र केला आणि मग यार्ड्स फर्टिलिटी अँड IVF सेंटर झालं. नेक्स्ट इकडं की हे सर्वांच्या ज्या 3 ब्रांचेस आहेत त्या प्रत्येक स्लाइडला अर्थ आहे. तर याच्यामध्ये हा नम्र भावाने आम्ही आमच्या जे गुरूंचं जे हे आहे तर त्याच्या आशीर्वादाने हे 3 गोष्टी तयार झाल्या. तर हे त्याचं हे आहे, प्रतीक आहे. खेडेगाव आहे जिथे आमचा जन्म झाला 12वी पर्यंत. 12वी नंतर आम्ही MBBS साठी म्हणजे त्यावेळी सुद्धा जिल्ह्यात प्रथम क्रमांक घेऊन मग JJ हॉस्पिटलला MBBS केलं. त्याच्यानंतर MS केलं नायर हॉस्पिटलला. नायर हॉस्पिटल नंतर 1 वर्ष मी डॉक्टर भानुशाली म्हणून प्रसिद्ध सर्जन आहेत ठाण्यामध्ये होते, आता नाही आहेत ते. त्यानंतर भगवती हॉस्पिटलमध्ये काम केलं आणि ते करून मग आम्हाला बॉन्ड होता गव्हर्नमेंटचा, एक 2 वर्षाचा बॉन्ड होता. त्यासाठी इथे गव्हर्नमेंट हॉस्पिटलला जॉईन झालो. तिथे एक 2-2.5 वर्ष काम करून नंतरचा प्रवास तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर यामध्ये ज्यावेळी आम्ही गावी येण्याचं कारण काय होतं, कारण माझ्या फॅमिलीमध्ये जवळजवळ माझा मोठा भाऊ डॉक्टर आहे, पीडियाट्रिक सर्जन आहे, 2 नंबर इंजिनियर असला तरी बहीण डॉक्टर आहे, गायनेकोलॉजी. सगळे डॉक्टर असताना सुद्धा शहरात न राहता त्याचं कारण असं होतं की शिकायला जाताना 12वीमध्ये ज्यावेळी मेडिकल किंवा इंजिनिअरिंग मिळत होती त्यावेळी वडिलांना प्रॉमिस केलेलं की वडिलांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही इथे येणार असाल तरच जा, कारण गावचं सगळं सांभाळणं आहे. त्यावेळी तशी प्रथा होती एका मुलाला गावी ठेवायची. ते एक, आणि मॅडमना पण गावची आवड होती, गावात सेटल व्हायचं, म्हणून आम्ही गावी आलो. पण त्यावेळी आम्ही निश्चय असा केलेला की गावी आलो तरी गावच्या सारखी प्रॅक्टिस न करता तुम्ही शहरासारखी प्रॅक्टिस केली पाहिजे. ह्याचा अर्थच मॅडमने आता एक्सप्लेन केलं तुम्हाला की जी टेक्नॉलॉजी आहे, जे आधुनिक गोष्टी आहेत त्या सगळ्या आणत राहायला पाहिजे गावामध्ये सुद्धा. त्यावेळी आम्ही 2000 साली एका कॉन्फरन्सला गेलो होतो, ज्यावेळी दुर्बीण शस्त्रक्रिया हे सुरू झालं. त्यावेळी आम्ही म्हणजे मी डॉक्टर सामंत, आता ते नाही आहेत कुडाळचे, आणि डॉक्टर पावसकर
म्हणजे तिघेजण गेलो होतो की काय चाललंय आपल्या क्षेत्रात हे बघण्यासाठी. जागतिक लेवलची कॉन्फरन्स होती, तर त्यावेळी सुद्धा ते आम्हाला असं बोलून दाखवलं. म्हणजे तिथून कॉन्फरन्सचा ज्यावेळी आपण टेक होम मेसेज असतो तो मेसेज घेतो, काय शिकलो, तर असं होतं की नाही बुवा हे आपल्या गावच्या लोकांसाठी नाहीये, तर मग ह्याच्या फंडात पडण्यात अर्थ नाही, कारण ते कॉस्ट भरपूर होती त्यामध्ये. कारण त्याची हार्मोनिक स्काल्पेल किंवा दुर्बिणी, त्याचे कॅमेरा, त्याची कॉस्ट लाखामध्ये होती. ते आपल्या लोकांना परवडणं असं त्यांनी अनुमान मला सांगितलं. पण मला मात्र त्यावेळी असं ठरवून ठेवलं, हे काही असलं तरी आपण ते सुरू करायचं. आणि मग तिथून ते सुरू केलं आपण. म्हणजे त्यावेळी जिल्ह्यात दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मी आणि निगुडकर ह्या दोघांनी मिळून एकमेकांच्या मदतीने आम्ही ते सुरू केले. ते झालं. आणि आता मॅडमचा जो प्रोजेक्ट आहे टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, त्याचा उद्घाटन आता परवा आहे. तर त्याचबरोबर मी माझ्या क्षेत्रामध्ये लेझर शस्त्रक्रिया, म्हणजे त्या मेनली कोलोप्रोक्टॉलॉजी, म्हणजे पाईल्स, फिशर असेल, फिस्टुला असेल, किंवा पायलोनायडल सायनस असेल, किंवा व्हेरिकोज व्हेन्स म्हणून आहे. व्हेरिकोज व्हेन्स म्हणजे आपण नागिन म्हणतो, बऱ्याच वेळा पायाला वगैरे नागिन असते, त्यासाठी ह्याच्यासाठी आता नवीन तंत्रज्ञान आलंय. पूर्वी त्याच्या ओपन ऑपरेशन्स व्हायची, तर लेझरने त्या शस्त्रक्रिया करण्यासाठी एक लेझरची मशीन आणली आहे. त्याची पण सुरुवात आपण करत आहोत. संदर्भामध्ये बोलेन, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना आपल्याला माहिती आहे, पण मला तुमची मदत याच्यासाठी राहील की आपण हे जे गुरुकृपा हॉस्पिटल आहे, तर ह्याच्यामध्ये 2-3 गोष्टींबद्दल बोलू किंवा काम स्ट्रीमलाईन झालंय की गावातल्या लोकांना शहरासारखी ट्रीटमेंट मिळावी, निदान आमच्या फील्डमधली. तर आमचा असा प्रयत्न असतो की जर मी एखाद्या मशीनवर काम करेन तर ती मुंबईसारखीच मशीन पाहिजे. आणि असं आम्ही जेव्हा आम्हालाच ध्येय ठेवलं, तर मग आम्हाला आपल्याकडे आता एक जस्ट मी अमाऊंट का कोट करते की अभिमानाने नाही, पण एखाद्या वस्तूची किंमत आपल्याला त्याच्यावरून पण कळते की काय. तर 40 लाखाची सोनोग्राफी मशीन आहे. आम्ही जो कॅमेरा वापरतो तर तो पण खूप हायर एंड आहे. तर थोडक्यामध्ये आपल्याला गुरुकृपामध्ये गावातल्या लोकांना शहरासारखी हाय टेक्नॉलॉजीची ट्रीटमेंट मिळावी, हा आपला गुरुकृपाचा प्रयत्न असतो. आणि त्याच्यामध्ये 2 गोष्टी होतात. तुम्हाला 3 पद्धतीने डेव्हलप व्हावं लागते. एक तर तुमचे इन्फ्रास्ट्रक्चर, म्हणजे तुमचं जे ऑपरेशन थिएटर आहे तर ते त्या पद्धतीने डेव्हलप करायला लागतं. त्याच्यानंतर तुमचं मॅन पॉवर, तुमचे स्टाफ, आणि तुम्हाला स्वतःला सारखं कॉन्फरन्सला जाऊन स्वतःला अपडेट करावं लागतं. तर थोडक्यामध्ये हा आपला एक कन्सेप्ट होता की इथेच गावातल्या लोकांना आपण हे तर हे थोडंसं आहे की शहरी भागातील आधुनिक वैद्यकीय सुविधा ग्रामीण भागात अत्याधुनिक तंत्रज्ञानासह परवडणाऱ्या खर्चात उत्कृष्ट उपचार करणे. तर थोडंसं मी तुम्हाला ना ह्याच्यामध्ये मी तुम्हाला एक माझा पर्सनल थोडासा एक्सपिरियन्स शेअर करेन. आताच आम्ही जपानला गेलो होतो आणि मी तुम्हाला सर्वांना सांगेन की इतर कुठेही जाण्यापेक्षा जपान इज द थिंग. आणि त्यांचे जे क्वालिटी मॅटर्स आहेत प्रत्येक ठिकाणी, तर ते आपण कुठे आणू शकतो का. तर या दृष्टीने जपानचं रिलेशन असं होतं की आम्ही जेव्हा कॉम्पीट करणार, म्हणजे आम्ही जेव्हा येणार आपण, तर तेव्हा आम्ही जागतिक दर्जाच्या लेवलशी कॉम्पीट करू शकतो का, इथे आपल्याला ग्लोबल स्टँडर्डमध्ये मेंटेन करता येतं का. तर त्या दृष्टीने मग आपल्याला टेक्नॉलॉजीज आल्या, तंत्रज्ञान, लॅप्रोस्कोपी आलं. आणि परवडणाऱ्या खर्चाबद्दल मी थोडंसं बोलेन की आम्ही काय कन्सेप्ट झालाय आपल्या हॉस्पिटलमध्ये. आता तुम्ही सगळे 3rd फ्लोअरला आहात, तर ABCD असं झाले. हे म्हणजे हायर क्लास, त्यातल्या त्यात लोकांना जो परवडेल, इन्शुरन्सचे लोक की ज्यांना थोडे बजेट आपल्याला थोडंसं व्यवस्थित असू शकतो, तर त्यांना आपण आहे त्या इन्शुरन्सच्या पॅकेजमध्ये सूट किंवा चांगले रूम देऊ शकतो का. तर हा 3रा मजला तो A झालाय. B म्हणजे स्पेशल रूम. स्पेशल रूम आपले 1st फ्लोअरला आहेतच. C म्हणजे जनरल. तर जनरल वॉर्ड्स पण आपले आहेत. आणि जनरल वॉर्डमध्ये आपल्याकडे ना प्रत्येकाला वेगळा पडदा, वेगळी तुम्हाला क्वालिटी मेंटेन करावी लागते जरी जनरल असलं तरी. आणि शेवटी जो आहे तो ट्रस्ट. तर आमचा थोडासा असा प्रयत्न असतो की समाजातला आर्थिक वर्गातला कुठलाही माणूस हा बिना ट्रीटमेंट जाता कामा नये, म्हणून आम्ही ट्रस्टमध्ये जेवढं आम्ही त्याला विचारतो की एखादा पेशंट ऑपरेशनला आला की तुझं काय बजेट आहे, आम्ही त्या बजेटमध्ये आम्ही त्याला काही देऊ शकतो का असा प्रयत्न असतो. आणि दुसरं आता उदाहरणार्थ सपोज आपल्याकडे गर्भाशय काढण्यासाठी पेशंट आले, तर पहिलं आमची हे आहे की गर्भाशय वाचवा, आधी ऑपरेशन नाही करायचं. आणि जर करायचंच झालं तर मग आम्ही काय करतो की ओपन ऑपरेशनच्या ऐवजी
दुर्बीणचं ऑपरेशन करायचा प्रयत्न करतो कमी खर्चामध्ये. कारण मला माहिती आहे की माझी जी पेशंट आहे तिला उद्या जाऊन शेतात काम करायचं आणि वागदूड तिला करायची. उलट एक वेळ माझी मुंबईची जर कोण पेशंट असेल तर ती जाऊन ऑफिसमध्ये बसेल आणि सही करेल आणि काम करेल. पण जर तिला करायचं आहे तर ओपन ऑपरेशनपेक्षा तिने दुर्बीणने करणं आवश्यक आहे, लॅप्रोस्कोपीने. आणि म्हणून आणि प्रॉब्लेम काय होतो की गव्हर्नमेंटमध्ये जरी ऑपरेशन झालं तरी ते ओपन ऑपरेशन होतं आणि ओपनला 7 थर कापावे लागतात. म्हणून मग आपल्याला आपलं आहे की परवडणाऱ्या खर्चात एक्स्ट्रीम टेक्नॉलॉजी द्यायचा आपला प्रयत्न असतो. आणि म्हणून एंडोस्कोपी वगैरे ज्या आहेत त्या अदरवाईज खूप कॉस्टली असतात, पण त्या आपण ह्याच्यामध्ये द्यायचा प्रयत्न करतोय परवडणाऱ्या. आणि मी एक सांगते की आम्ही काय केलंय ते, ज्यांना मुलं होत नाही त्यांच्यासाठी एक एक्सरे असतो. एक्सरे की ट्यूब्स ओपन आहेत की नाही, जिथे स्त्री बीज पुरुष बीज भेटतात, त्याची कॉस्ट असते 5,000 रुपये. पण त्याच किमतीमध्ये आम्ही दुर्बीणचा तपास करण्याचा प्रयत्न करतो. तर हा शब्द विजनमध्ये मला फारच महत्त्वाचा वाटतो. कारण मला माहिती आहे की माझे जे कोकणामधले जे सगळे बंधू भगिनी आहेत तर त्यांना खर्च हायर एंड जमणारच नाही. पण आपल्याला त्यांना त्यांच्या बजेटमध्ये आम्ही ट्रीटमेंट आणायचा प्रयत्न करतोय. आणि म्हणूनच टेस्ट ट्यूब बेबी सेंटर जे आहे ते बाहेर 1.5 लाख असेल तर आम्ही 40,000चा लॉस हॉस्पिटल आपण स्वतः बेअर करतोय. आणि 60,000मध्ये ह्याचा खर्च, IVFचा खर्च प्लस मेडिसिन त्यांचं 20 वगैरे जातं. सो 1.5 लाखाचा 80मध्ये आम्ही स्वतः प्रयत्न करतो की कुठे कुठे आम्ही पैसे वाचवू, कुठे काय करू. तर हा आपल्या कोकणातल्या लोकांसाठी उत्कृष्ट, म्हणजे तुम्हाला ह्या सगळ्यांना माहिती आहे की क्वालिटी काम आपल्याकडे आपल्या जीन्समध्ये आपण कोकणातल्या लोकांनी आणायला पाहिजे. तर तो एक प्रयत्न असतो. आणि एकाच छताखाली विविध वैद्यकीय सेवा, त्याच्या संदर्भात 1 मिनिटात मी बोलेन. आणि हा जो आहे प्रतिबंधात्मक होलिस्टिक, प्रतिबंधात्मक म्हणजे प्रिव्हेंटिव्ह, आणि ज्याच्यासाठी आपलं मी मगाशी सांगितलं की सरस्वती फाउंडेशन काम करते. आणि होलिस्टिक म्हणजे आयुर्वेद, होमिओपॅथी आणि जे लाईफस्टाईल मॅनेजमेंट आहे तर ते पण पेशंटना करायला पाहिजे. नुसतं मी गोळ्या दिला तर पेशंटचा, आमचा स्वतःचा त्याचा कन्सेप्ट आहे की प्रत्येकाने आयुर्वेदची लाईफस्टाईल आपण घ्यायला पाहिजे. आणि म्हणून आमच्या IVF सेंटरमध्ये आमच्याबरोबर होमिओपॅथी आणि आयुर्वेद पण डॉक्टर आहेत. आणि आयुर्वेदमध्ये आम्ही असं करतोय की गर्भ जिथे पकडला जायला पाहिजे तर आम्ही आयुर्वेदची संकल्पना, आयुर्वेदला आपले डॉक्टर, आता ते सरांना बोलायला पाहिजे ते डॉक्टर अनिल तेंडुलकर, तर तेंडुलकर सर आपल्याला आयुर्वेदमध्ये मदत करतात की जर माझा पेशंट असेल तर आपण होलिस्टिक ट्रीटमेंट, होलिस्टिकमध्ये मराठीत संपूर्ण आरोग्य बोलतो आणि वेगवेगळ्या पॅथीज एकत्र काम करतात. आणि चौथा जो आपला उद्दिष्ट आहे तर समाजाच्या आरोग्यासाठी सरकारी उपक्रमांमध्ये सहभागी होणे. उदाहरणार्थ महात्मा फुले योजना, आणि दुसरी आत्ताच आपण एक घेतलं की बांधकाम कामगार जे त्यांच्यासाठी योजना. तर आम्हाला असं म्हणायचं आहे की जर आपलं ऑपरेशन थिएटर 1-1.5 करोडचं असेल तर महात्मा फुलेचा पेशंट जर तिथे ऑपरेट झालं तर ते त्याला टेक्नॉलॉजी मिळते. म्हणजे कुठे पण महात्मा फुलेचं ऑपरेशन करायच्या ऐवजी जर आपल्या हॉस्पिटलमध्ये झालं तर एक्स्ट्रीम क्वालिटी आपण आपल्या पेशंटना देऊ शकतो. म्हणून शक्यतो योजना घ्यायचा आमचा प्रयत्न असतो की आपल्याला त्या वर्गाला पण आपण सेवा देऊ शकतो. आता मिशन आहे तर मिशन आम्ही काय करतो की सतत आमच्या डेली मीटिंग्ज असतात. आमच्या डेली म्हणजे महिन्यातून 2दा मीटिंग्ज असतात. आणि जिथे जिथे कॉन्फरन्सेस आहेत तिथे आम्ही प्रयत्न करतो आणि नेहमी गुणवत्तेचा दर्जा सुधारत राहणे. आता तुम्ही कदाचित आपल्यामध्ये की म्हणाल की मॅडम एवढं बोलतायत, पण मी तुम्हाला माझे रिअली फॅमिली मेंबर्स म्हणून सांगते की गावामध्ये खूप कठीण आहे. कारण आपल्याकडे तेवढे स्टाफ आणि तेवढी माणसं खूप कठीण आहे. पण तरी सुद्धा आपण आपल्या कारण मी एकटी चालून नाही चालणार, माझी अख्खी टीम क्वालिटी काम करायला पाहिजे. तर ते खूप मोठं आपल्या कोकणामध्ये डिफिकल्ट मला वाटतं. पण तरी सुद्धा आमचा नेहमी प्रयत्न असतो की पेशंटना मी त्यांना काय सांगते की तुम्हाला मंदिरात जायची गरज नाही, पेशंटच देव आहे, तुम्ही त्याची सेवा करा, पैसे हा नंतरचा भाग आहे, पण तुम्हाला चांगलं कामाचे नक्कीच रिझल्ट मिळतात. सो आमच्या स्टाफमध्ये हा एक गुण आम्ही आणण्याचा प्रयत्न करतो की तुम्ही ते एक स्पिरिच्युअल वर्क म्हणून घ्या. पुढे जा. आणि ती आता पुढच्या शिक्षणासाठी अजून प्रयत्न करते, ती पुढच्या परीक्षा देते, तर ते थोडंसं शिवम माझा मुलगा तो इंजिनिअरिंगला गेलाय, तो त्याच्या क्षेत्रात हे करते. पुढे तर आता ना हे फक्त मी तुम्हाला थोडक्यामध्ये कशासाठी सांगते की नॉट फॉर दिसिंग ऑल्सो, पण
पुढचा पण पेशंट असेल तर आपल्याला उपयोगी पडतं. तर हे जस्ट एक तुम्हाला 10 मिनिटांमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करते. हे लॅप्रोस्कोपी आहे आणि हे लॅप्रोस्कोपी पिक्चर तुम्ही जर बघत असाल तर जस्ट तुमच्या माहितीसाठी की हा पेशंट कुठे पण उघडला गेलेला नाहीये. ह्याला खूप हाय एंड मशिनरी लागतात, जवळजवळ 15-20 मशिनरीज लागतात की जेव्हा आपण ऑपरेट करत असतो तेव्हा. आणि इथे कसं असतं, हे बिरमोळे सर आहे, ती सगळी टीम आहे आणि ते इथे स्क्रीन आहे. तर त्या स्क्रीनमध्ये कसं असतं की तिकडे बघत असतो आपण, इथे ऑपरेशन करतो, इथे मी आहे आणि ही माझी टीम आहे आणि इथे मी ऑपरेट करते. आणि ह्याच्यामध्ये कसं असतं की तुम्ही तिथे बघत असता आणि इथे ऑपरेट करत असता. तर ते स्किल यायलाच तुम्हाला आयुष्यामध्ये 10,000 तास किंवा 10 वर्ष घालवावी लागतात आणि त्याच्यानंतरच तुम्ही एवढं स्किल असू शकता. कारण सगळे रक्तवाहिन्या बंद करणं, तिथे बघणं आणि इथे करणं. सो बऱ्यापैकी टेक्नॉलॉजीला जात नाही किंवा ओपन ऑपरेशन करतात. तर सध्याच्या जगामध्ये आम्ही असं बोलतो की आगगाडी असताना बैलगाडीने कशाला प्रवास करा. सो आणि आपल्याकडे आय होप की थोडंसं म्हणजे हे हा थोडासा भाग आहे की गरीब लोकांना कमी पैसे लागावेत म्हणून आपण ओपन करतो. पण असं का असावं? जरी आपल्याला गरीब असो श्रीमंत असो, वैद्यकीय सेवेचा दर्जा आपण एक ठेवू शकतो का? कारण तिला पण आपल्याला दुर्बीणचं केलं तर आमचे पेशंट आहेत, माझे सरांचे पेशंट्स आहेत, ते मुंबईमध्ये वगैरे त्या दिवशी घरी जातात. पण इथे आपल्याकडे ओला उबर नाहीये. एकदा पेशंट लांब गेला की तो येणं कठीण असतं. त्यामुळे हा पेशंट दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी घरी जातो आणि हा सगळं काम करू शकतो की जे बायकांना महत्वाचं आहे. तर ही जी टेक्नॉलॉजी आहे, तर ही ह्याला लॅप्रोस्कोपी आहे. एंडोस्कोपीमध्ये आपण कॅन्सर्स वगैरे जे आहेत, पोटात दुखतं, अल्सर्स वगैरे, त्याच्यासाठी आहे. मला तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की एंडोयुरोलॉजी म्हणजे महात्मा फुले जी योजना आहे, तर त्याच्यामध्ये किडनीचे सर्व प्रकारचे स्टोन्स, इव्हन किडनीचं मेजर ऑपरेशन्स, इव्हन किडनीला कॅन्सरचं ऑपरेशन्स पण आपण आता इथे करतोय. त्याच्यासाठी ही मशीन लागते, ही जी तुम्ही मशीन बघितली तिथे. तर हे एक सियम म्हणून मशीन आहे, जे आमच्या फील्डला नाही लागत पण खास त्या पेशंटना लागतं म्हणून आम्ही ही मशीन एक घेतली आहे. ही एक 10-12 लाखाची मशीन आहे. आता सरांनी जे आणले ते लेझर शस्त्रक्रिया सर बोलले. आता एक्सरे आपला खूप ॲडव्हान्स आहे. आपल्याकडे ऑर्थोपेडिकमध्ये लकीली डॉक्टर धनंजय रासम सारखे चांगले डॉक्टर्स अवेलेबल आहेत आणि ते पूर्ण प्रकारे आपल्या ऑपरेशन थिएटर्समध्ये काम करतात आणि ते पण MPJY मध्ये, महात्मा फुलेमध्ये कमी खर्चामध्ये एवढ्या ॲडव्हान्स थिएटरमध्ये ऑपरेशन्स होत आहेत. तर हा खूप एक चांगला आहे. आणि जस्ट आपल्या ह्याच्यासाठी की आपल्या समाजामध्ये टीममध्ये काम करणं, कारण प्रत्येक डॉक्टर जर एवढी इन्व्हेस्टमेंट करायला गेला तो अख्खा आयुष्य त्याचं कर्जातच जाईल. तर असे प्रोजेक्ट्स होणं फार आवश्यक आहे की एक फॅसिलिटी निर्माण होणं आणि बाकीच्या डॉक्टरांनी येणं, काम करणं आणि घेणं ही काळाची गरज आहे आणि तरच संस्था टिकणार आहेत. तर त्याच्यामुळे आम्हाला खूप चांगले डॉक्टर्स आता इथे अवेलेबल आहेत. डायबेटिक फूट केअर म्हणजे जस्ट तुमच्या माहितीसाठी की अँप्युटेशन जे करावं लागतं, पाय कट करावा लागतं, तर तो प्रिव्हेन्शनसाठी कुठच्या प्रकारचे बूट वापरावे, जर नसा आहेत पायाच्या तर त्याच्यासाठी पूर्ण काम हे डायबेटिक फूट केअरमध्ये होतं. कॅन्सर शस्त्रक्रिया होतात. आपल्याकडे बाहेरचे कॅन्सर सर्जन पण येतात, पण बरेचसे कॅन्सर आम्ही स्वतः ऑपरेट करतो, गर्भाशयाचे वगैरे. त्यामुळे त्या सगळ्या शस्त्रक्रिया होतात, बाहेरचे शस्त्रक्रिया पण होतात. सर्जिकल सर्व प्रकारचे ऑपरेशन्स आहेत. यार्ड्स IVF आता आपलं जे IVF सेंटर सुरू झालंय, सुप्रजनन क्लिनिक, त्याच्याबद्दल मी तुमच्याशी थोडंसं बोलेन ह्या विषयाबद्दल. डिलिव्हरीचा विभाग आहे, प्रसूती, मॅटर्निटी म्हणजे ANC केअर, गरोदर बायकांचं जे तपासण्या असतात स्त्रियांच्या त्या आहेत. सोनोग्राफीसाठी मला तुम्हाला सांगायला आनंद होईल की इथे काय होतं की 20 वर्षापूर्वी सोनोग्राफीचा कोणताही डॉक्टर नव्हता. म्हणजे त्यावेळेला किती कठीण होतं, कारण जेव्हा मी माझं स्त्रीरोग तज्ज्ञ गायनेकोलॉजी झाले तेव्हा मी जेव्हा विचार केला की मला गावी यायचंय, तेव्हा मला हरकिशन दासला जावं लागलं. सोनोग्राफीचं एक वेगळं ट्रेनिंग घ्यावं लागलं आणि मग सोनोग्राफीचं ट्रेनिंग घेऊन मी आले आणि गेली 20 वर्ष सोनोग्राफी करत होते की जेव्हा इतर डॉक्टर कणकवलीत नव्हते. आणि जेव्हा आपल्याकडे दुसरे डॉक्टर आले, पवार सर आले, मॅडम रेडेकर मॅडम आल्या, तर आपल्याला ते डॉक्टर मिळाले. पण थोडंसं काय होतं की एकदा ते सेंटर बंद झालं की रात्री आलेल्या पेशंटचं काय. तर आता आपल्याकडे सोनोग्राफीला डॉक्टर विनय निर्मल म्हणून आहे की जे SRC कुडाळचं जे सिंधुदुर्ग रेडिओलॉजी सेंटर आहे तिथे त्यांना एक्सरेचा त्यांना CT स्कॅन आणि MRIचा खूप वर्षाचा अनुभव आहे आणि ते आपल्या हॉस्पिटलला जॉईन झाले. आणि आम्हाला एवढं चांगलं झालं
की माझं काम आता मला करता येणार आहे आणि सगळं सोनोग्राफीचं काम ते करतात. कारण आपल्याकडे असं होतं की माणसंच नाही तर आपणच सगळं काम करायचं. पण आता सिंधुदुर्गचा पिक्चर बदलते, आता स्पेशालिटी येत आहे, तर आपल्याकडे दर दिवशी 12 ते 3 ह्या दिवशी सोनोग्राफी आमचा पेशंट नसला, सरकारीचा जरी पेशंट नसला तरी पण तो नुसता सोनोग्राफी येऊन करून जाऊ शकतो. आणि आम्ही असा प्रयत्न आहे की कमी खर्चाचा आपण रेट ठेवलेत सोनोग्राफीचे आणि खूप अनुभवी डॉक्टर आपल्याला मिळालेले आहेत. तर मी तुम्हाला विनंती करेन की जर कोणी सोनोग्राफीचे कुठले पण पेशंट्स असतील आणि त्यांना थोडा कमी खर्चात वगैरे करून पाहिजे असेल, ऑथेंटिक रिपोर्ट्स पाहिजे असतील, तर मग आपल्याकडे ती सुविधा पण आता सुरू झाली आहे. फक्त रविवारी आणि गुरुवारी नाहीत, अदरवाईज 12 ते 3 आहेत आणि खूप छान प्रकारचं काम होते. स्त्री चिकित्सामध्ये सर्व प्रकारचे स्त्रियांचे ऑपरेशन, आता आपल्याकडे ऑप्थाल्मॉलॉजिस्ट जॉईन होत आहेत, डोळ्याचे डॉक्टर, तर त्या दर मंगळवारी स्वतःचा एक सेंटर सुरू करत आहे. सर्व प्रकारचे इन्शुरन्स आणि वेलनेस क्लिनिक बद्दल आपण बोलूया. झाले 5-6 मिनिट बोलणार आहे आणि मला तुमची मदत लागेल, कारण आपण बघूया की कसं काय ते लोकांसमोर मांडता येईल. पण ह्याची का गरज आहे ते मी सांगते. उदाहरणार्थ आता आमच्याकडे आहेत ते आता न्यूरोलॉजिस्ट आहेत, मेंदूविकार तज्ज्ञ डॉक्टर अंबापूरकर सर. तर ते आता कधी येतात, दर शुक्रवारी येतात आणि जेव्हा एवढा एक्सपर्ट माणूस येतो किंवा आपल्याकडे युरोलॉजिस्ट पण नेफ्रॉलॉजिस्ट आपण बोलूया, नेफ्रॉलॉजिस्ट. तर नेफ्रॉलॉजिस्ट हा प्रत्येक डायबिटिक पेशंटनी नेफ्रॉलॉजिस्टला भेटलं पाहिजे. ऍक्च्युली ज्याला ज्याला डायबिटीस आहे, कारण डायबिटीसमध्ये 3 अवयव आपले जाणार, एक डोळे, दुसरी किडनी आणि तिसरे नसा. त्यामुळे ज्यांना ज्यांना डायबिटीस आहे ना त्यांनी किमान 6 महिन्यांनी ह्यांना भेटलं पाहिजे की त्यांची किडनी डायबिटीसमध्ये कशी गेली. तर किडनी विकार ह्यांचं जे होतं मी तुम्हाला मगाशी जे सांगितलं न्यूरोलॉजिस्ट, तर मला वाईट वाटतं की एखादा डॉक्टर येतो स्पेशालिस्ट आणि तो जर बसून राहिला आणि त्याला पेशंटना कधी कळणार आपले की त्यांनी दाखवायला पाहिजे. उदाहरणार्थ कंपवात ज्यांना आहे किंवा नस दाबली जात आहे, कारण मेंदू आणि मणक्याच्या वरती ते काम करतात. त्याच्याप्रमाणे डिमेन्शिया आहे, विस्मृतीचा आजार आहे. आपल्या घरामध्ये ज्येष्ठ नागरिक असतात त्यांना विस्मृतीचे आजार असतात. पुन्हा लकवा मारणं, जे आपल्याकडे लोक पेशंट उठून आयुर्वेदिकमध्ये जातात पण ते लोक तज्ज्ञांकडे येत नाहीत. तर मला तुम्हा सर्व बंधूंची याच्यासाठी मदत लागेल आणि बिलीव्ह मी की याच्यात पैसे नाही आहेत ना, म्हणजे आम्ही तर बऱ्याच वेळेला फ्री पण दिले की तुम्ही वापरा, पण इथल्या लोकांना तुमच्या सर्व्हिसेस मिळू देत. तर आपल्याला आम्ही असं एक प्रोजेक्ट आहे की आम्ही जे डॉक्टर आहेत त्यांना कशा कशासाठी भेटायचं हा एक आपल्याला अवेअरनेस करायचं, कारण आपल्याला माहितीच नसतं की भेटायला पाहिजे. असे खूप सारे स्टोरीज आहेत. आता एक जिवंत स्टोरी माझ्याकडे आहे की लिटरली त्याची किडनी गेलेली आहे, पेपर थिन किडनी, आणि त्या माणसाने डायरेक्टली होमिओपॅथीला ट्रीटमेंट केली आणि त्याचं क्रिएटिनिन 4 आहे. असं का व्हावं? अवेअरनेस नाही आपल्याकडे. तर ओव्हरऑल आपल्याकडे हे जे सगळे डॉक्टर्स आहेत तर ते अवेलेबल झालेत. आम्ही काय करणार की त्यांचा दिवस कधी आणि काय, आणि हॉस्पिटलचा आणि त्याच्याशी काही संबंध नाही, बाहेरचा कुठचा पण पेशंट येऊ शकतो, त्या सरांना भेटू शकतो, जाऊ शकतो. आणि मी तुम्हाला आगाह करते की जर आपण चांगले लोकांना इथे मेंटेन नाही ठेवलं तर ती माणसं दुर्दैवाने परत शहरात जाणार, परत आपली ती स्थिती होणार. त्यामुळे एखादं चांगलं काम असेल तर आपण सर्वांनी प्रयत्न करून टिकवलं पाहिजे, हे फार महत्त्वाचं आहे. आणि मी तुम्हाला सांगते की सिंधुदुर्गमध्ये तसं पण आपल्याकडे करिअर जॉब थोडे कमी पडतात. ह्या संस्था, ह्या आरोग्य संस्था टिकणं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे हे डॉक्टर्स मी आमच्यासाठी सोडा, पण ह्या डॉक्टरांसाठी आपल्याला एक अवेअरनेस करावा लागेल. मला तुमची मदत लागेल की लोकांपर्यंत पोहोचायला की प्लीज ज्यांना ज्यांना त्रास आहे त्यांनी तुम्ही हे डॉक्टरांचे दिवस असतात त्या दिवशी या आणि दाखवा. आपल्याकडे खूप चांगल्या आता ऑप्थाल्मॉलॉजिस्ट पण येणार आहेत आणि आम्ही त्याच्यावरती काम करणार आहोत की डायबिटीसमध्ये पडदा जातो डोळ्याचा आणि एक प्रेशर असतं, ग्लॉकोमा नावाचा, प्रेशर वाढतं. माझ्या सासूबाईंचा एक डोळा ग्लॉकोमामुळे गेला होता डायबिटीसमुळे, तर ते जाऊ नये म्हणून आयडियली चेकअप व्हायला पाहिजे. आपण मोतीबिंदू झाला की जातो, तसं नाहीये. तर पुढे कधीतरी आपण ह्याच्याबद्दल बोलूया. तर अशा प्रकारे एंट्रोलॉजिस्ट म्हणजे ज्यांना पचन संस्थेचे सर्व त्रास आहेत आणि आता हा एक खूप मोठा आजार यायला लागलाय, तर हे आपल्याकडे उपलब्ध आहे. फिटल कार्डिओलॉजिस्ट बद्दल मी 1-2 मिनिटं बोलते की आमचा एक प्रोजेक्ट आहे, त्याचा मी थोडंसं तो जेव्हा प्रोजेक्ट येईल तेव्हा मी बोलते. पण सिंधुदुर्गामध्ये सर्वात जास्त व्यंग जे जन्मलेल्या बाळांमध्ये आढळतं ते हृदयाचं आहे. आणि काय होतं की आपल्या डोक्यात म्हणजे आपल्या विचारामध्ये असं असतं की आपण एकदा व्यंगांची सोनोग्राफी केली तर बाळाला काय आजार नाही मिळणार आणि आपण म्हणतो की
चला माझा 5व्या महिन्याचा व्यंगाचा रिपोर्ट चांगला आला, पण आपल्याकडे हृदय जे असतं बाळाच्या आतमधलं, पोटाच्या आतमध्ये म्हणजे आईच्या पोटाच्या आतमध्ये, गर्भाशयाच्या आतमध्ये बाळाचं हृदय जे आहे त्याच्यामध्ये 25 गोष्टी बघायच्या असतात आणि कधी कधी होल असणं हृदयामध्ये किंवा झडप बंद न होणं किंवा मार्ग एक रक्तवाहिनी दुसरीला चिकटलेली असणं किंवा अदलाबदल होणं, तर ह्याला ना हे जे गोष्टी असतात हे नॉर्मल डॉक्टरांकडून मिस होऊ शकतात, नॉर्मली माझ्याकडून मिस होऊ शकतात, माझ्याकडनं म्हणजे कुठच्याही गायनेकॉलॉजिस्ट जर सोनोग्राफी करत असेल त्याच्याकडून मिस होऊ शकतात, सोनोग्राफीच्या डॉक्टरांकडून मिस होऊ शकतात, कारण की आता इतक्या स्पेशालिटी आहेत की तुम्ही म्हणजे फक्त हृदयच बघतात हे डॉक्टर आयुष्यभर, त्यामुळे त्यांना कळतं. मी आता सपोज सगळेच अवयव बघते तर मी तेवढी एक्सपर्ट नसणार आहे, त्यामुळे आपल्या कम्युनिटीमध्ये समाजामध्ये हा आता सुपर स्पेशालिटी हा कन्सेप्ट आला. पूर्वी MBBS डॉक्टर होते, मग स्पेशालिस्ट आले की स्पेशालिस्ट कुठले आम्ही की गायनेकॉलॉजिस्ट आहेत, सर्जन आहेत, आता त्याच्या पुढचीही एक ब्रांच आली आहे सुपर स्पेशालिस्ट. आणि आपल्याला जर अगदी बघायचं असेल व्यवस्थित तर मग आपण यांचा फायदा घेतला पाहिजे. आम्ही पेशंटना असं सांगतो की आजकाल थोडक्यात सांगते की आजकाल 8-10 मुलं नाही होते, 1-2च होतात. एक साधा शर्ट घ्यायचं झालं तर आपण 10 दुकानं फिरून एक चांगला शर्ट घेतो. मग जिथे आपल्याला बाळ व्हायला पाहिजे आणि मला जर पाहिजे असेल की डॉक्टर मला सांगा की माझं बाळ नॉर्मल आहे की नाही, तर आम्ही फॅसिलिटी अवेलेबल करतो स्पेशालिस्टची, हृदयाची, तर तुम्हाला आणि ती पण कमी खर्चामध्ये. तर माझी पेशंटना सर्व विनंती असते की प्लीज तुम्ही हे डॉक्टरांकडनं बाळाचं हृदय तपासून घ्या, कारण जरी नॉर्मल डॉक्टरने आम्ही सगळ्यांनी तपासलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये काही मिस होऊ शकतं. तर हे डॉक्टर आपल्याकडे महिन्यातून एकदा रविवारी 11 ते उपलब्ध आहेत, खास करून गरोदर स्त्रियांच्या पोटातलं जे अभ्रक आहे किंवा बाळ आहे त्याच्या हृदय बघायला. मी तर म्हणते की नॉर्मल लोकांनी करायला पाहिजे. जर मला वाटतं की माझ्या बाळात काही दोष असता कामा नये, तर मला जे टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे, आणि सोनोग्राफी म्हणजे फक्त आवाज आहे, त्याचे साईड इफेक्ट्स नसतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला खूप कमी खर्चात येतात. ह्या एक वेगळी ब्रांच होती म्हणून मी थोडंसं डिटेल बोलले. पीडियाट्रिशियन, हिमॅटॉलॉजिस्ट, सर्वांचं रक्त कमी असतं, बऱ्यापैकी ज्यांचं 8 रक्त जाते हिमोग्लोबिन 10च्या खाली, हिमॅटॉलॉजिस्ट आपल्याकडे येतात, कारण आजकाल ब्लड कॅन्सर खूप वाढायला लागले आणि ब्लड कॅन्सरचं आपल्याला निदान हिमॅटॉलॉजिस्टकडनं होतात की कुठच्या प्रकारचं रक्त कमी आहे, प्लेटलेट्स कमी आहेत किंवा जे रक्ताशी रिलेटेड आजार आहेत, तर आम्ही बेसिक तपासणी करून ठेवतो. डॉक्टर येतील तेव्हा त्यांना दाखवतो. मला फक्त एवढंच म्हणायचं की आपल्या घरामध्ये सुद्धा चांगल्या खात्यापित्या घरातल्या बायका बोलतात अभिमानाने, नाही माझं हिमोग्लोबिन 8च असतं. अरे ही काय अभिमानाने बोलायची गोष्ट नाहीये. तुम्हाला शोधायला पाहिजे की तुमचं हिमोग्लोबिन 8 काय. आणि एक आजार आहे थॅलेसेमिया मायनर, की तो बाळामध्ये संक्रमित होतो आणि आई आणि बाबा यांचं जर 2 जीन्स एकत्र झाले तर असं बाळ जन्माला येईल की त्याला दर 3 आठवड्यांनी रक्त बदलावं लागेल. त्यामुळे कोणाचे हिमोग्लोबिन जर सतत खाली येत असेल तर मग आपल्याला हिमॅटॉलॉजिस्ट इकडे येतात, त्यांना तुम्ही दाखवलं पाहिजे. हा तिसरा प्रकार आहे जेनेसिस. ह्याचं मी थोडंसं एक बोलते. आम्ही एक क्लिनिक चालू केले आहे, जेनेटिक क्लिनिक. त्याचा अर्थ असा सांगते की ज्या फॅमिलीजमध्ये व्यंग आहेत बाळांना, किंवा माझ्या काकांच्या मुलाला पोट फाटलेला होता किंवा हृदयाचा आजार होता किंवा इतर काहीतरी व्यंग आले किंवा मंदबुद्धीची बाळ आहेत, तर पुढच्या बाळांना फॅमिलीमध्ये व्यंग होऊ नये म्हणून मला खूप चांगले लोक मदत करतात. मुंबईचे फेमस जेनेसिस्ट आहेत, तर ते आपल्याला व्हिडिओ कन्सल्टेशन देतात आणि आम्ही लोकांना सांगतो की समजा माझ्या फॅमिलीमध्ये अपंगत्व आहे, मंदबुद्धित्व आहे, तर बाळ व्हायच्या अगोदर मी भेटेन आणि बघेन की कुठला जीन आहे आणि तो माझ्या पुढच्या बाळांना जीन्स माझ्या फॅमिलीत जाईल का. तर आम्ही लोकांना हे एक नवीन ब्रांच आणतोय की तुम्ही जीन्स तपासायची सोय असते. तुम्ही एकतर घाबरणार, दुसऱ्या बाळाला जाणार नाही मंदबुद्धीचं, किंवा जे आपल्याला तारे जमी पर पिक्चर होता त्याच्यामध्ये थोडासा ॲबनॉर्मॅलिटी दाखवली होती, पण असे खूप सारे कमी बुद्धीचे पण पेशंट्स असतात, डाऊन सिंड्रोम आहे, तर ह्याचा ज्यांना आढळत आहे किंवा हृदयाचा आजार असलेले आहेत, तर तुम्ही माझ्या फॅमिलीमध्ये हा जीन जाईल का, माझ्या बहिणीच्या बाळाला होईल का, तर ह्याच्यासाठी तुम्ही आधी येऊन तपासायचंय. तर ह्याच्यावरती आपल्याला एकदा काम करायचं. मी तुम्हाला पुन्हा एकदा बोलवेन, तुमची मदत मला लागेल की त्या लोकांना आधी आणून आपण ते तपासून घ्यायचंय. आणि दुसरं, ज्यांचं नात्यात लग्न आहे, खास करून मुस्लिम कम्युनिटीमध्ये आत्या आणि हे असं जे लग्न होतं, तर कधी कधी जीन्सचं डुप्लिकेशन होऊ शकतं आणि आजार येऊ शकतात. तर आमच्याकडे 5 क्रायटेरियाज आहेत की कोणी जेनेसिसना दाखवायला पाहिजे, पण आज वेळेअभावी आपण नंतर कधीतरी बोलू. फिजिओथेरपिस्ट अतिशय महत्त्वाची, फिजिओथेरपिस्टचं नंतर आपण बोलू, पण अतिशय महत्त्वाची ब्रांच आहे.
तर ह्याच्यामध्ये आपण मला स्वतः ह्याच्यावरती खूप वाटतं की हे पुढे यायला पाहिजे. ह्याच्याबरोबर अजून माझी एक मैत्रीण आहे, पेन क्लिनिक नावाची एक ब्रांच डेव्हलप होते. माझी मैत्रीण आहे ती KEMची HOD आहे, हेड ऑफ डिपार्टमेंट ॲनेस्थेशिया. तिने मी KEMचीच आहे. KEM हॉस्पिटलमध्ये पेन क्लिनिक चालू केले. ज्यांना क्रोनिक पेन आहे, कंबर इतकी दुखते, पाय चालवत नाहीत, खास करून ज्येष्ठ नागरिक, तर अशा प्रकारचे इंजेक्शन्स असतात की 6 महिने त्यांना पेन नाही होत आणि त्यांचं लाईफ व्यवस्थित सुरू राहते. जस्ट हा विषय आला म्हणून सांगते तुम्हाला की हेल्थ जेव्हा आपण म्हणणार की आपलं जे हे आहे फिट ॲट 50, मी 50 वर्षासाठी फिट पाहिजे, स्ट्रॉंग ॲट 60 आणि मोबाईल ॲट 80, पण मी नुसती जगणार आणि मी बेड रिडन असणार तर ह्याला महत्त्व नाही आहे. मी क्वालिटी ऑफ लाईफ हेल्थ रिलेटेड चांगलं जगते का ते महत्त्वाचं आहे. आणि तिथे आपल्याला हे सगळ्या ब्रांचची कोकणामध्ये गरज आहे की मी जर चालायलाच मला जमत नाही तर मी 100 वर्ष जगले काय त्याचा उपयोग आहे. मी जर जगले तर मला पेन फ्री जगता आलं पाहिजे, माझी क्वालिटी चांगली पाहिजे. तर ह्याच्यासाठी आपल्याला इन फ्युचर आम्ही पेन क्लिनिक आणण्याचा रिक्वेस्ट करतोय. पण गावामध्ये आपल्याला लेट्स सी हाऊ इट गोज, सायकोलॉजिस्ट, मानसिक आजाराचे तज्ञ अतिशय महत्वाचे आहे. आता आपल्याला याची फारच गरज लागणार आहे. आणि जे इन्फर्टिलिटीचे पेशंट आहेत ते अर्धे स्ट्रेस इंड्यूसनीच गेलेले असतात, टेन्शननीच असतात. तर हा खूप मोठा रोल आहे. ह्याच्यावरती आपल्याला पेवेकर सर आहेत, ते येत आहेत आपल्याकडे आणि खूप व्हिडिओ कन्सल्टेशन पण आहे. तर तुमच्याकडे असे जर कोण पेशंट असतील, इव्हन आई वडील पण की जे अति बडबडतात रात्रीचं, तर त्यांना कधी कधी सायकोलॉजिस्टची गरज असते किंवा मेंदूविकार तज्ज्ञांची गरज असते. तर हा जस्ट आला. स्पीच थेरपिस्ट आमच्याकडे रोहन म्हणून एक जॉईन झाले, अप्रतिम काम करतायत ते, खास करून वाचाविकार तज्ज्ञ, डेफनेस, बहिरेपणा. तर आपल्याकडे दर मंगळवारी आणि शनिवारी ते उपलब्ध असतात. डॉक्टर तेंडुलकर आम्हाला ह्याच्यामध्ये मदत करतात. IVF मध्ये आम्ही करतोय की अजून बाळाचा सक्सेस रेट कसा राहील. तर हे झाले आपले व्हिजिटिंग डॉक्टर्स आहेत वेलनेस सेंटर. तर ह्या मी लोगोचा तुम्हाला अर्थ समजावून सांगते. हा जो लोगो आहे हा जो लोगो आहे, हा लोगोचं मिनिंग असं आहे की एका साईडला आम्ही असं बोलतोय की आपली जी संस्कृतीने दिलेली आपली योगाची जी जीवन पद्धती आहे, अष्टांग योग, तर हा त्याचं प्रतीक करतोय की आपण अशा पद्धतीने जगायला पाहिजे. दुसरं जे आहे ते हे जे प्रतीक आहे ते होमिओपॅथी, आयुर्वेद, अलोपॅथी आणि आपलं जे प्रिव्हेंटिव्ह आहे ते सगळ्या ब्रांच जिथे जिथे आपल्याला उपयोग आहे तिथे तिथे आपण करू शकतो. हा जो लोगो आहे त्याचा अर्थ असा आहे की छोट्या मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत. ऍक्च्युली आमचा एक प्रोजेक्ट आम्ही विचार करतोय की जे वृद्ध लोक आहेत तर त्यांच्यासाठी एक सरांचा, बिरमळे सरांचा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे की कसं काय त्यांचं क्वालिटी ऑफ लाईफ आपण चांगलं ठेवू शकतो आणि त्याच्यासाठी आम्ही विचार करतोय. हे आहे ते मुलं आणि मुली आहेत, किशोरवयीन मुलांपासून ते ॲडल्ट पर्यंत हा प्रवास आहे. तर हा थोडासा आपला जो मगाशी मी सांगितलं की सरस्वती फाउंडेशन सेंटर, तर ह्याच्यावरती एक थोडक्यामध्ये त्याचे एक प्रोग्राम बद्दल मी थोडंसं बोलेन. हा जो प्रोग्राम आहे स्क्रीनिंग प्रोग्राम, हा आपल्या कोकणासाठी अतिशय आवश्यक आहे. ह्याच्यामध्ये आमचा एक प्रोजेक्ट असा आहे की स्त्री असो किंवा पुरुष असो, वय वर्ष 35 नंतर, वय वर्ष 35 नंतर प्रत्येकाने चेकअप वेट मी तुम्हाला पण विनंती करेन. आणि आम्ही एक डॉक्टरांसाठी प्रोग्राम आणलाय, तो आम्ही पत्रकार बंधू, कारण तुम्ही खूप मोठं काम करताय, तुमच्यासाठी पण आणायला आम्हाला आवडेल. लेट्स बिगिन विथ अवरसेल्फ, म्हणजे दुसऱ्यांचं राहू दे, आधी आपण आपलं चेक करूया, असा तो प्रोग्राम आहे. आणि आम्ही म्हणतो किती पण गरीब असो, ते पाचशेचं कार्ड होतं, किती पण गरीब असो तुम्ही एवढं तरी तुम्ही तपासायला पाहिजे. किती पण गरीब असो तुम्ही एक बेसिक तरी तपासा, असा आपला प्रोग्राम आहे. दुसरं आहे ते हायपरटेन्शन क्लिनिक आहे. डायबिटीस वरती आपल्या बरोबर डॉक्टर माडेश्वर सर आहे आणि माडेश्वर सरांबरोबर आम्ही 2-3 लेवलला काम करतोय. एक म्हणजे समाजासाठी डायबिटिक मध्ये आधी होऊ नये म्हणून काम करायचंय. डायबिटिक झाल्यावर त्यांचे डोळे, त्यांचे किडनी, त्यांना पायाचं नस वगैरे जे प्रॉब्लेम्स राहणार आहेत ते आपण कसं हँडल करू शकतो. प्लस जे पेरिफरीचे डॉक्टर्स आहेत आपले फॅमिली डॉक्टर्स गावागावामध्ये, तर त्यांच्यासाठी आम्ही एक एज्युकेशन वर्कशॉप आणतोय की त्यांना अपडेट करायचं की डायबिटीसमध्ये नवीन काय चाललंय आणि गावातल्या लोकांची कशी काळजी घ्या ह्याच्या अंदर आहे. आता आपला लेझर क्लिनिक बद्दल सर बोलले, हा आपला अपकमिंग प्रोजेक्ट आहे ओल्ड एज क्लिनिक.
आपल्याला वृद्धापकाळात कसं आपल्याला मॅनेज करायचं आहे, तर ह्याच्यावरती आपल्याला ह्याच्यावरती काम करतायत. तुला टाकली एसी वजन वाढतंय, तर वजन वाढतंय ना, तर वजन हे आणि 4 आजारांना घेऊन येणार. तर थोडक्यामध्ये आपल्याला कणकवली किंवा कोकण असं करू शकतो का की ज्याच्या एक मिनिट कोकण त्याच्यामध्ये आपण असं करू शकतो की आपल्याकडचे सगळे स्लिम अँड फिट राहतील. तर ह्याच्यावरती आपल्याला पुढे काम करायची गरज आहे. तर तो आमच्याकडे आता मॅडम जॉईन झालाय की ज्या प्रत्येक पेशंटचं नॉट ओनली दिसतील पण कोण ओव्हरवेट असेल तर आपण तो टाळू शकतो का, तर हा थोडा कन्सेप्ट आहे. जेनेटिक क्लिनिक बद्दल मी बोले, किशोरवयीन मार्गदर्शन बद्दल मी एक थोडंसं बोलेन की मुलींची सगळेच बोलतात पण किशोरवयीन मुलांची कोण बोलत नाही. तर खूप अप्रतिम कार्यक्रम आहे आपल्याकडे आणि जे टीचर्स आहेत तर त्यांना आपण हे घेणार. थोडक्यात मी तुमच्याशी बोलते की किशोरवयीन मुलांमध्ये हस्तमैथून आहे, स्वप्नदोष आहे किंवा वीर्यपतन आहे, तर हे नॅचरल आहे. हे आपल्या किती लोकांना माहिती आहे, ना बाबांना माहिती आहे ना टीचर्सना माहिती आहे. कोणीच किशोरवयीन मुलांशी बोलत नाहीये. आणि आता सोशल मीडियावर एवढं सेक्शुअल एक्सपोजर आहे, तर त्या मुलांनी काय करायचंय त्याच्यावरती कोणीतरी बघायला पाहिजे, काम करायला पाहिजे. तर आमच्याकडे एक प्रोग्राम आहे की जर टीचर्स आपल्याला मिळाले किंवा समाजातले तुम्ही कोणीही जे बाहेर काम करतात तर आपल्याला तो प्रोग्राम बद्दल आपण काम करतोय. तर युवा क्लिनिक म्हणजे त्यांच्या ज्या काही समस्या असतात, युवा क्लिनिक, युवा अडोलिसंट क्लिनिक म्हणतो. म्हणजे अडोलिसंट क्लिनिक म्हणजे एखाद्या मुलीची पाळी 14व्या वर्षी न येणं किंवा एखाद्याची बाहेरचे जे कॅरेक्टर्स आहेत ते डेव्हलप न होणं. तर युवा पिढीचे हेल्थचे खूप सारे प्रॉब्लेम्स असतात आणि त्यांना वेगळ्या पद्धतीने हँडल करावं लागतं. PCOD नावाचा आजार आहे, तर हे थोडेसे काही हे होते. पुढे जाऊ. पण हा आजार आणि हा आजार खूप वाढायला लागलाय की हार्मोन प्रॉब्लेम आपण जे बोलतो की पिंपल्स येणं, वजन वाढणं मुलींमध्ये, पाळी इरेग्युलर होणं, तर ह्याच्यावरती आपण नक्की एकदा पुन्हा बोलतोय. ह्याच्यावरती आम्ही एक अवेअरनेस करतोय शाळेमध्ये जाऊन की जर कोणाची पाळी लेट होत असेल किंवा पाळीच्या वेळेला पोटात दुखत असेल तर हे 2 आजार तुम्हा पत्रकार बंधूंना सगळ्यांना माहिती पाहिजेत. कारण हा एक नवीन राक्षस आपल्याकडे येत आहे, कॅन्सर सारखेच आहेत ते आणि ह्याच्यामध्ये पूर्ण स्त्रीच्या आरोग्याचं हानी होते. तर हा आपल्याला मुलींमध्ये जाऊन काम करायचं आणि त्याचं एकच लक्षण आहे की पाळीच्या वेळेला पोटात दुखणं आणि हा आजार खूप वाढतोय. विवाहपूर्व आपण नंतर कधीतरी बोलू कारण मला वाटतं की थोडा वेळेचा अभाव असेल. विवाहपूर्व समुपदेशन आहे, ह्याच्यामध्ये लग्नाच्या अगोदर तुम्ही भेटा असं आम्ही बोलतोय कारण सेक्शुअल प्रॉब्लेम्स असतात, थोडंसं मानसिक तयारी असते, फॅमिली प्लॅनिंग असतं. गर्भधारणापूर्व मार्गदर्शन ह्याच्यामध्ये आपला कन्सेप्ट असा आहे की 2 गोष्टी फक्त मी बोलेन ह्याच्यामध्ये की शेतकरी जसा आधी माती तयार करतो आणि मग बी टाकतो, तर आम्ही लोकांना काय सांगतोय की प्रत्येकाने, हे तुम्ही कोट करा वाक्य, की प्रत्येकाने वय वर्ष 32च्या अगोदर मुलं होऊ दे. ठरवा की किती मुलं पाहिजेत आम्हाला, 1 की 2, आणि जर 2 हवी असतील तर वय वर्ष 32 आम्ही म्हणू तेव्हा ते 33-34ला कम्प्लीट करतील. आणि का, कारण जसं आईचं वय वाढतं तसं मंदबुद्धीचं बाळ जन्माला जास्ती येतं. त्यामुळे खूप लेट करू नका असा आमचा सोसायटीला एक मेसेज द्यायचा आम्ही प्रयत्न करतोय. आणि दुसरा गोष्ट म्हणजे जर समजा आता आपण म्हणेल की मॅडम काय इम्प्रॅक्टिकल बोलतायत, लग्नच ठरवायला आजकाल लेट होतात किंवा लग्न ठरवायला उशीर होतो किंवा बाळ व्हायला उशीर होतोय, करिअर असतं, तर आपल्या IVF सेंटरमध्ये ज्यांचं लग्न लेट होत आहे किंवा वेळ जातोय तर त्यांचं बीज आपण स्टोअर करून ठेवतो. एखाद्या मुलाचं, एखाद्या जेंट्सचं किंवा लेडीचं वय निघून चाललंय तर मग त्यांचं बीज आपण स्टोअर करून फ्रीज करून ठेवतो, गोठवून ठेवतो आणि जेव्हा कधी त्यांना बाळ पाहिजे तेव्हा आपण ते गोठवलेलं बीज बाहेर काढतो. किंवा धरून चला की एक कपल आहे, त्याला एक जोडपं आहे की ज्याला 2 वर्षांनी बाळ पाहिजे, तर त्यांचा आम्ही गर्भ तयार करून गोठवून ठेवतो आणि 2 वर्षांनी तो बाहेर काढू शकतो. तर असं एक हे होतं. तर हे झालं विवाहपूर्व, हे झालं गर्भधारणापूर्व मार्गदर्शन. आणि प्रसूतीपूर्व, प्रसूती पश्चात रजोनिवृत्तीचं क्लिनिक आहे. 40 नंतर तुमचे आजूबाजूला ताई असतील, आई असतील, मावशी असेल किंवा हुएव्हर इट इज, वाईफ असतील, तर सर्वांना स्त्रियांना मिनोपॉजचा त्रास होतो, तर त्याच्यावरती काम करायची गरज आहे. सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया आहे
आणि हे एक शेवटचं मी मार्गदर्शन शिबिर आपल्याला जिथे शक्य आहे तिथे आपण अवेअरनेस करतोय. आणि मला तुमच्या बरोबर थोडंसं मी बोलेन की जर काही आपल्याला असोसिएट करता आलं की दर महिन्याला काही अवेअरनेसचं रिलीज करता आलं तर आपण नक्की असं काहीतरी प्रोजेक्ट करू शकतो. हे जे आहे ऍडमिट रुग्णांसाठी तर आमचे जे गुरु आहेत ब्रह्मचैतन्य महाराज, गोंदवलेकर महाराज आणि कलावती आई, तर आमच्या गुरूंचं असं हे आहे की सर्वात महत्वाचं काय असेल तर अन्नदान. आणि म्हणून मग आम्ही त्यांच्या एक सेवेचा भाग म्हणून जे पेशंट आपल्याकडे ऍडमिट आहेत त्यांना चहा, नाश्ता, 2 वेळचं गरम जेवण, डाळ भात भाजी आमटी हे सर्व हॉस्पिटलतर्फे एक गुरूंची सेवा म्हणून आपल्याकडे पुरवलं जातं. तर हे थोडंसं कम्युनिटी बेस्ड आणि आम्ही अजून काय असतील तर आपण ते जॉईन करायचा प्रयत्न करतोय. आणि इन्शुरन्सचा विचार म्हणून सांगते की तुम्हाला एक आपल्याला मेसेज देऊया, इन्शुरन्स ही काळाची गरज आणि सर्वांनी इन्शुरन्स घ्यायलाच पाहिजे. पहिला तुम्ही पत्रकारांचं जे संघटना असेल तसं यू सी टू इट की प्रत्येकाचं इन्शुरन्स असणं महत्वाचं आहे. ते खूप महत्वाची स्टेप आहे, त्याच्याशिवाय पर्याय नाहीये. त्याच्याबाबत एक वाक्य मी सांगेन की ऑपरेशन एक वेळ तुम्ही खर्च करा, पण उद्या हार्टचा जर काही त्रास झाला तर 4 लाखाची नुसते मेडिसिन्स लागतात हार्टचं. तुमची अख्खी जमवलेली पुंजी आहे ती संपून जाणार म्हातारपणासाठी. त्यामुळे इन्शुरन्स जेवढा तुम्ही लवकर वयात करा तेवढं महत्वाचं आहे. तर हा एक अवेअरनेस महत्वाचा असतो. या आपला मी तुम्हाला विजन बद्दल बोलले की गव्हर्नमेंटच्या कुठच्या योजना आहेत, तर ह्या सगळ्या योजना आपण इथे राबवतोय जेवढं आम्हाला शक्य आहे ते. पुढे जाऊ. हे असं आपलं शेवटचा प्रोजेक्ट यार्ड्स. मगाशी मी यार्डचा अर्थ तुम्हाला सांगितला लास्ट. सुधाकर सावंत सर माझे रिलेशन्स मध्ये मामा लागतात, पण त्यांच्या अंडर सुपरविजन हा आपल्याला. आणि ह्या ज्या मशीन्स आहेत ते आपलं रिअल पिक्चर आहे. इथे आपल्याला स्त्री बीज जे आहे, ऍक्च्युली काय होतं की पहिलं आम्ही काय करतो की स्त्री बीज तयार करायचे औषधं असतात. ऑपरेशन थिएटरमध्ये हे आपलं ऑपरेशन थिएटर आहे, हे मॉड्युलर आहे, म्हणजे स्टीलच्या भिंती आहेत, त्याला कव्हरिंग आहे. ह्याचे जवळजवळ कॉस्ट 1 CR जातात आपल्याला ह्या सगळ्या प्रोजेक्टची. ते आपलं ऑपरेशन थिएटर आहे. तर जेव्हा आपली बीज तयार होतात स्त्रियांमध्ये तर त्याचं पाणी बाहेर घेतलं जातं. हे पाणी आहे ते इथे आपल्याकडे एम्ब्रिओलॉजिस्ट म्हणून असतात, गर्भ बनवणारे डॉक्टर. त्या गर्भ बनवणारे त्यांचे जे टेक्निशियन किंवा जे काय बोलू आपण एम्ब्रिओलॉजिस्ट, तर ते सर काय करतात, ते पाणी घेतात, बीज आहे ते वेगळं काढतात, हे बीज इथे घेतात. ही मशीन एक 25-26 लाखाची आहे. तर ह्या ह्याच्यामध्ये स्त्री बीजामध्ये पुरुष बीजाचं इंजेक्शन दिलं जातं, सोडलं जातं. आणि ते करून इथे हा जो हे आहे, ही जी मशीन आहे हे शरीरासारखं काम करतं. आणि त्याच्यामध्ये 3 दिवसासाठी ते डेव्हलप होण्यासाठी ठेवलं जातं. आणि जेव्हा ते डेव्हलप होतं तर त्यावेळेला ते गोठवलं जातं किंवा पुढच्या महिन्यात दिलं जातं. ते थोडक्यामध्ये काय की सपोज माझ्याकडे 3 दिवसाचा गर्भ झाला तर मी ते फ्रीजमध्ये आपण कसं एखादी गोष्ट ठेवून देतो आणि पाहिजे तेव्हा काढतो, तर हे गर्भ जे असतात, सपोज मला घरात 4 गर्भ मिळाले तर मी 4 गर्भ गोठवून ठेवते. पुढच्या वेळेस पेशंटला बोलवते, एक साधा औषध असतात, तो आपण गर्भ आहे तो आतमध्ये सोडतो, जसं शेतकरी बी टाकतो मातीमध्ये. आणि मग आपल्याला 15 दिवसात कळतं की बाळ राहिलं की नाही. धरून चला की त्या प्रयत्नात बाळ नाही राहिलं तर पुढचे 2 आपण बीज गर्भ घेतो, पुढच्या महिन्यामध्ये ट्रान्सफर करतो आणि त्याला परत इंजेक्शनची गरज नाही लागत. असं धरून चला की पहिल्या वेळेतच बाळ राहिलं तर ते जे उरलेले जे 2 बाळं होती ते आपण परत फ्रीज करत ठेवली. दुसरं मूल जेव्हा तिला 3 वर्षांनी पाहिजे तेव्हा परत आपण ती काढली आणि 3 वर्षांनी IVF न करता मोठे इंजेक्शन्स न देता आपण त्यांना परत घातलं. दुसरं मी तुम्हाला मगाशी जी बोलले की जे बीज असतात, पुरुष बीज, एखादीचा हजबंड दुबईला आहे किंवा एखादीचा हजबंड त्यावेळेला नसणार आहे किंवा मिलिटरीमध्ये जे जाणारे लोक आहेत, नेव्हीला जे जाणारे लोक आहेत, तर त्यांची जे पुरुष बीज आहेत तर ते आपण गोठवून ठेवतो. आणि जरी ते नसले तरी त्यांच्या ॲब्सेन्समध्ये आपल्याकडे ते राहतात आणि त्यांच्या पत्नीची ट्रीटमेंट आपण चालू ठेवू शकतो. तसंच ज्या मुली आहेत की ज्यांना सपोज एखादीला दुर्दैवाने कॅन्सर झाला अंडाशयाचा आणि तिचा अंडाशय काढावं लागणार, तर ते काढण्या अगोदर अंडाशयाचाच कॅन्सर झाला तर जगण्यासाठी अंडाशय काढावं लागेल, तर त्याच्या अगोदर आम्ही तिची बीजं घेतो, ती ठेवतो आणि अंडाशय जरी काढलं तरी तिच्या बीजांनी तिला गर्भपिशवी असते तिचं बाळ राहू शकतो. तर ह्याला सोशल फ्रीजिंग असं बोलतात.
सोशल फ्रीजिंग म्हणजे प्रॉब्लेम नाही आहे बाळ न राहण्याचा, पण आधीच आपण काही कारणांसाठी गोठवून ठेवतो. हा एक कन्सेप्ट आहे. दुसरा एक कन्सेप्ट आपला असा आहे की डोनर एखादीचं बीजच नसतं किंवा पुरुष बीजच नाहीये. आणि जर तुमच्या माहितीसाठी की आताच्या युगामध्ये पुरुष बीज फार कमी झालं पूर्वीच्या पेक्षा. ती चिंता आहे, कारण आहे आपण प्लास्टिक वापरतोय सगळीकडे, तर पुरुष बीजाची संख्या 40% कारण नवऱ्यामध्ये आढळते. पुरुष बीज कमी व्हायला लागेल. तर पुरुष बीज एखाद्याचं नसेल, पतीचं किंवा पत्नीचं बीज नसेल, तर आपण दुसऱ्याचं बीज घेऊ शकतो. याला वीर्यदान असं, याला बीजदान असं बोलतात. म्हणजे जसं आपण रक्तदान एखाद्याचं घेतो, तर आम्ही लोकांना म्हणतोय की सपोज माझे पिरियड्स येतात आणि माझी बीज तशी पण फुकट जातात, तर मी माझी बीज दुसऱ्या स्त्रीला दान करू शकते. तर ह्याला बीजदान असं बोलतात. तर हे पण आपल्याकडे डोनर सेवा आहे. आणि हे त्याची काही कारणं आहेत, नंतर मी तुम्हाला देते त्याचं. तर हे सगळे त्याचं इव्हन कधी कधी लग्न झालंय पण एकत्रच आले नाहीये, त्यांना सेक्शुअल रिलेशनच जमले नाहीयेत. इतकं साधं, म्हणजे 0 पैशामध्ये बाळ राहणार, कारण त्यांचा प्रॉब्लेमच असतो. दुसरा माझ्याकडे असे कपल्स आहेत की 8-8 वर्ष त्यांचे सेक्शुअल रिलेशन्स नाही आले आणि बाळच नाही राहत होते. मग तेवढा त्यांचा बेसिक प्रॉब्लेम होता. तर हे सगळे इंडिकेशन्स आहेत. पुढे की आपण ना हे एक ऑपरेशन थिएटर दाखवलंय. तर मी जे तुम्हाला म्हटलं ते की आता मी थोडंसं IVF बद्दल बोलते. तर IVF बद्दल बोलायचं असं आहे की आपल्याकडे खूप चुकीची समजूत आहे. मला 2च प्रॉब्लेम फेस जास्त होतात आणि मी तुमच्या सहकार्याने एक सुटू शकतो. तो असा आहे की पेशंट खूप लेट येतात आणि 40व्या वर्षी येतात आणि म्हणतात मला बाळ पाहिजे. तर ह्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे बीज संपलेलीच असतात त्यांची, कारण बीज लिमिटेड आहे, फिक्स डिपॉझिट सारखं आहे की जेवढं स्त्रीचं वय वाढणार तशी तिची स्त्री बीज कमी होत जातात. दुसरं म्हणजे पहिली चांगली वापरली जातात, नंतर गाळ वापरला जातो, जे खराब बीज असतात. त्यामुळे नंतर IVF मुलांची ट्रीटमेंट करून काही फायदाच नाही. अगदीच माझ्याकडे आता 40-42 ते 10 पेशंट आहेत. काय करणार तुम्ही? त्यांचं बीजच नाहीये, क्वालिटी खराब आहे, झाली तरी मंदबुद्धीची बाळ होणार. मग अशा वेळेला दुसऱ्याचं बीज विकत घ्यावं लागतं, त्याची कॉस्ट 1.5 लाख जाते, नुसत्या बीजाची कॉस्ट. त्यामुळे तुम्हाला विनंती करायची आहे की हा जो पॉइंट आहे आपला की लग्नानंतर 1 वर्षामध्ये जर बाळ नाही राहिलं, खूप क्लिअर आम्ही बोलतोय की लग्नानंतर 1 वर्षात गर्भधारणा नाही राहिली तर तपास सुरू करायला पाहिजे. तर एक प्लीज टेक होम मेसेज सर्वांनी द्या की बाळ नाही राहिलं तर 1 वर्षामध्ये तुम्ही लगेच डॉक्टरांना पोहोचा आणि बेसिक तरी करा. दुसरा पॉइंट आहे की पहिलं बाळ आहे, आम्ही असं बघतो की 1 बाळ झालंय आणि दुसरं 1 बाळ असतं 10वीत आणि दुसरं असतं 1ली, म्हणजे 10 वर्ष वेळ काढला जातो, ते योग्य नाहीये. दुसरं बाळ आहे ते 2-3 वर्षात होणं फारच महत्वाचं आहे आणि 2 वर्षात नाही झालं तर मग त्यांनी भेटायला पाहिजे. तर हा एक कन्सेप्ट आपल्याला द्यायचा होता. आणि ज्या स्त्री पुरुषांचं वय लेट मॅरेज होते 30-35, त्यांनी थांबू पण नका, आधीपासूनच बघा की बाळ कसं लवकर आहे. तर हा आमचा एक प्रोजेक्ट होता. तर मला असं वाटतं की ह्याच्याबद्दल मी जरा जास्त बोलेन की माझे जे सर आहेत तर ते भारतामधले म्हणजे त्यांनी सुरुवात केली, ते बेस्ट सर्जन आहेत. तर हे आपल्याकडे जास्त होत आहे की छोटे सर्जरीज असतात, छोट्या शस्त्रक्रिया असतात, कधी गर्भाशयामध्ये गाठ असते. तर हा मी तुम्हाला एक मेसेज पोहोचवू शकते की जेव्हा एखादं बोलतो की टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, तर फक्त 10 लोकांनाच टेस्ट ट्यूब बेबी लागणार, उरलेले 90 लोक साध्या प्रयत्नांनी होणार आहेत. त्यामुळे लोकांच्या मनात जी भीती राहते की महाग असणार, तर महाग काही उपचार नसतात, 300 रुपयाच्या गोळ्या आहेत. त्यामुळे हा जो लोकांमध्ये एक बसलेला असेल की महाग ट्रीटमेंट असेल, तर ते नाही लागणार. आणि आमचे बरेचसे पेशंट आहेत ज्यांना टेस्ट ट्यूब बेबी लागणार होती, पण त्यांना छोट्या सर्जरीजनेच ते प्रेग्नंट राहिले. त्यामुळे आम्ही लोकांना म्हणतो की प्लीज तुम्ही हा एक डोक्यात घेऊ नका की महाग असणार ट्रीटमेंट आणि तुम्ही लवकर या. तर हा एक महत्वाचा पॉईंट तुमच्याशी आपल्याला बोलायचा. हे थोडेसे फॅसिलिटीज आहेत. हे आपले रूम्स आहेत जे आपण इन्शुरन्ससाठी, म्हणजे आम्हाला असं म्हणायचं आहे की जे थोडं कमी खर्चामध्ये जास्त सुविधा आपल्याला द्यायचा प्रयत्न आहे याच्यामध्ये. हे आपले उपक्रम आहेत की ज्याच्यामध्ये आपण काम करतोय.
आणि ह्याच्यामध्ये मी तेच सांगते की हे आपल्याला ना, म्हणजे तुम्ही असं नाही म्हणणार की आम्ही ग्रेट काम करतोय, तुम्ही पण जो तो समाजामध्ये ग्रेट काम करतोच आहे. आणि ते आपले गीतेने आपल्याला जे सांगितलंय की कर्तव्य करा, फळाची अपेक्षा नका ठेवू. तर मला असं वाटतं की तुम्ही पण, मी सगळ्यांना ओळखते, तुम्ही खूप सहृदय लोक आहात आणि आय नो की तुम्ही खूप चांगले आहेत. कारण आम्हाला खरंच असं कधी पण तो विचार नाही आला कमर्शियली, पण आपल्याला कधी पण असेल सगळं सहकार्य मिळालं. इथे विराजने वगैरे पण आम्हाला जमतच नव्हतं बनवायला, तर त्याने पण आम्हाला स्लाइड्स बनवायला वगैरे, व्हिडिओज वगैरे, पेशंट अवेअरनेसचे बनवायला मदत केली. तर मला काय म्हणायचं की आपण सर्व जर एकत्र आलो तर आपण नक्कीच काही मोठं करू शकतो. आणि मला असं बोलायचं की गव्हर्नमेंट सगळं नाही करणार, गव्हर्नमेंटला जेवढं जमतं तेवढं ते करणार, पण आपण सगळे मिळून छोट्या छोट्या गोष्टी केल्या आणि कॅन्सरची एक जरी बाई वाचली किंवा आपलं जे याचं फलित झालं तर आपण काहीतरी असं एकत्र येऊन असे कामं करू शकतो. हे सरांचे कॅम्प्स होते ते जे आपल्याला घ्यावं लागतात. हे मी तुम्हाला जाताना ही 5 कार्ड तुम्ही घेऊन जा. ही 5 कार्ड अशासाठी आहेत की तुम्हाला वाटतं, ह्याची मी फक्त एक थोडक्यात स्टोरी सांगते की एक माझ्याकडे मुलगी आली होती, तिचं अंडाशयाला पीळ पडला आणि अंडाशयात गाठ झाली होती आणि ते भयंकर दुखतं. आणि ती अशा स्टेजला आली की तिला दुखत नव्हतं आणि पूर्ण अंडाशय खराब झालं आणि एवढं मोठं वाढून गेलेलं होतं आणि लिटरली तिचं अंडाशय काढायला लागणार होतं. आणि जर काढलं तर तिचं स्त्रीत्व म्हणजे जे मासिक पाळी मूल होणं हे जवळजवळ 50% निघून जाणार होतं. तर आम्ही तिला विचारलं तू एवढं पेन कसं सहन केलंस, तर ती एक वाक्य बोलली. ती बोलली की माझ्याकडे पैसेच नव्हते सोनोग्राफी करायला किंवा कशाला. आता आपण सोनोग्राफीचे डिटेल सोनोग्राफीचे फक्त 1200 रुपये घेते, की आयडियली ते 2500 वगैरेच्या पुढे असायला पाहिजे, तेवढा ॲडव्हान्स विथ रेडिओलॉजिस्ट म्हणजे सोनोग्राफीचे डॉक्टर प्लस ॲडव्हान्स मशीन. तरी पण तिला तेवढं पण शक्य नव्हतं. मग आता आम्ही काय केलंय, 500 रुपयाचं कार्ड डिझाईन केलंय आणि ते आम्हाला सांगतो की आपल्या आजूबाजूला घरात काम करणारे असतात किंवा गरीब कोण असतील, तुम्ही द्या आणि आम्ही त्यांचं निदान तरी करू. मे बी आम्ही खूप मोठे रिपोर्ट्स नाही देणार, पण निदान ती, आता उदाहरणार्थ एखादी 40 नंतरची स्त्री आहे आणि तिला जर रक्तस्राव होते तर ते कॅन्सरचं लक्षण असतं, तर सफेद जाते तर 40 नंतर. पण हिला जर कोणी तपासलंच नाही आणि कॅन्सर पसरला तर मग वेळ निघून गेली आहे ना. तर हे कार्ड तुम्हाला असं वाटतं की ज्यांना शक्य आहे तर मग आम्ही स्वतः हे करतो, कारण आपल्याला बाहेरून करून परवडत नाही. त्यामुळे हे कार्डला आम्हाला जेवढं शक्य असेल याच्यामध्ये प्रयत्न करणं, तर ते एक आहे. हा एक कार्ड तुम्ही नक्की घेऊन जा, तुम्हाला ज्यांना गरज आहे त्यांना तुम्ही द्या. दुसरं जे कार्ड आहे कॅन्सर वॅक्सिनेशन कार्ड, तर ह्याचा कन्सेप्ट असा आहे की स्त्रियांमध्ये एक कॅन्सर आहे 2 नंबरचा. पहिला आहे तो स्तनांचा कॅन्सर आणि दुसरा आहे तो गर्भाशय मुखाचा कॅन्सर. तर स्तनांच्या कॅन्सरवरून सांगते की ऑक्टोबरमध्ये कदाचित आपण तुमच्याबरोबर एक मोठं काम करणार आहोत की पूर्ण सिंधुदुर्गमध्ये स्तनांच्या कॅन्सरविषयी आपण मोठी रॅली किंवा अवेअरनेस करणार आहोत, तर त्याला तुमची मदत लागेल. दुसरा जो कॅन्सर आहे तो गर्भाशय मुखाचा कॅन्सर आहे. आणि आनंदाची गोष्ट काय आहे की कॅन्सरवरती आनंदाची गोष्ट आहे ती अशी आहे की एक लस आली आहे, व्हॅक्सिन आली आहे. जर ती आपण मुलींना दिली तर त्यांना कॅन्सर टाळणार आहे. ज्यांच्या घरामध्ये मुली आहेत, मग भाची असो, पुतणी असो, आपली स्वतःची मुलगी असो, 9 वर्षाच्या मुलीनंतर लग्न व्हायच्या अगोदर तिला ही लस पोचली पाहिजे. तर आमचं हे कार्ड आहे आम्ही, तर हा गिफ्ट कार्ड 2200 ही गव्हर्नमेंटमध्ये अजून उपलब्ध नाहीये, फ्री उपलब्ध नाहीये. याची किंमत जाते 2200 रुपये. पण आपण ही जी लस आहे ती नो प्रॉफिट नो लॉस वरती आपण 1600 रुपयामध्ये कंपनीकडनं मागून द्यायचा प्रयत्न करतोय. पण आम्ही फक्त 20% लिहिलंय, कारण उद्या कंपनीने रेट वाढवले तर मग प्रॉब्लेम येणार. त्यामुळे आपण फक्त 20 पण देताना आपण कमी ह्याच्यात देतोय. तर ज्यांना वाढदिवस आहे किंवा भाऊबीज आहे किंवा रक्षाबंधन आहे तर हे गिफ्ट करायला हरकत नाही. त्याला पैसे द्यायची गरज नाहीये, हे नुसतं घेतलं तरी तिला कमी पैशात लस मिळणार आहे. आणि दुसरं गोष्ट म्हणजे जर समजा आपण केक वगैरे ऍक्च्युली आपण बंद जाऊ देतो, एक वेगळा विषय, पण हे बंद व्हायला पाहिजे. पण त्याच्याऐवजी आपण अख्ख्या फॅमिलीने मिळून, अख्ख्या ग्रुपने मिळून तिचं जर एक स्पॉन्सर केलं 1600 रुपयाचं तर तिचं एक व्हॅक्सिन होऊन जाईल. तर आयदर पैसे द्या किंवा नुसतं कार्ड द्या. तर ह्याच्यामध्ये आयडियली मुलग्यांना पण लस द्यायची, नॉट ओनली मुली. पण आम्ही काय बोलतो की मुलांचे जे कॅन्सर आहे जे टळणार आहे ते रेअर आहे.
पण मुलींचा कॉमन कॅन्सर आहे की दर 7 मिनिटाला एक स्त्रीचा मृत्यू होतोय आणि आपल्या हातात एक लस आली आहे. तर किती पण गरीब कोणी पण असो, पण आपण 5,000 मुलींपर्यंत पोहोचायचा आपला प्रयत्न आहे. तर हे कार्ड्स आहेत, तर जिथे जिथे शक्य आहे, ज्यांना शक्य आहे ते आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचंय. तिसरं जे कार्ड आहे, त्यांना कमी खर्चामध्ये टेस्ट ट्यूब बेबी किंवा IVF ची ट्रीटमेंट पाहिजे तर त्यांच्यासाठी आहे. आणि कमी खर्चाच्या शस्त्रक्रिया माझ्याकडे व्हायच्या असतील तर तुम्ही हे दिलं तर जेवढं आम्हाला सवलत देता येईल ते तुम्ही देऊ शकता. तर हे ती बोलले टेस्ट ट्यूब बेबीचं. तर आम्ही काय केलंय की बऱ्याच वेळेला लोकांना माहित नसतं की कोणी डॉक्टरकडे जायचं. तर ह्याच्यामध्ये खास उपचार कोणासाठी, हसबंड दुबईला राहतोय, वय निघून गेलं, आपल्याकडे हाच अवेअरनेस नाहीये. मग आम्ही म्हणतो की तुम्ही कुठल्याही डॉक्टरकडे जा. याचा अर्थ आपण असा नको की तुम्ही माझ्याकडेच पेशंट पाठवा, पण ह्याचा अर्थ असा आहे की समाजामध्ये वेळीच गोष्टी करूया आपण. आणि आपल्याकडे मीडिया एवढी चांगली लोक आहेत, लोक वाचतायत, तर फक्त आपल्याला जनजागृती करायला पाहिजे आणि लोकांनी वेळेवर गेलं पाहिजे. तर हे कार्ड आपण देतोय. शस्त्रक्रियेचं आपल्याला हे आहे, लेझर उपचारचं आहे. याच्यामध्ये आमची जी गुरुकृपा हॉस्पिटलचे जे आहेत तर त्याची माहिती इथे विभाग किती आहेत, व्हिजिटिंग डॉक्टर्स किती आहेत, कॅशलेस इन्शुरन्स, विविध योजना, क्लिनिक्स, आम्ही जे प्रिव्हेन्शनवर काम करतो आजार होऊ नये, हा मेन आम्ही मुलींमध्ये सगळं आहे. तर हे आपला प्रोजेक्ट आहे हा. आणि थोडक्यामध्ये आता जे मी बोलले टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचं तर हे ते पेज आहे. तर अशी 6 पेज आम्ही तुम्हाला, म्हणजे मला खरं सांगू की बहिणीसारखं तुम्ही ऐकून घेतलं. फॉरगेट अबाउट द असं काय पत्रकार परिषद म्हणजे असं करा नाहीये, पण मला असं वाटतं की जर आपल्याला काहीतरी नियतीने काम दिले आणि आपण सगळ्यांनी एकत्र केलं आणि चांगलं काम एकत्र करून केलं तर समाजामध्ये खूप फरक पडेल. तर खरंच मनापासून धन्यवाद की तुम्ही इथे आलात आणि तुमचा महत्त्वाचा वेळ दिला. तर मी इथे गुरुकृपा हे डिस्ट्रीब्यूट मी तुम्हाला पुन्हा एकदा थँक्यू बोलते. आणि विराज गोसावी, महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, सिंधुदुर्ग.